मागच्या भागात आपण पाहिलं की साहिलच्या मनात जी मुलगी भरली ती म्हणजे भक्ती. ती तिच्या वडिलांसोबत घाईघाईने ऑडिटोरियमकडे जात होती. साधारण उंची, साधा रंग, पण तिचा चेहरा अगदी निरागस, जणू काही जगाचं काहीच भान नाही अशा छोट्या मुलीसारखा. आपण बघतोय साहिलच्या दृष्टीने की तो काय सांगतोय. मी त्यांच्या मागेच चालत गेलो. ऑडिटोरियममध्ये ती विद्यार्थ्यांच्या गर्दीत हरवली. त्यानंतर मला ती दिसलीच नाही. मोठं ऑडिटोरियम वेगवेगळ्या विभागांच्या विद्यार्थ्यांनी भरलेलं होतं. हलकं संगीत वाजत होतं. सगळे विभागानुसार बसले होते. थोड्याच वेळात कॉलेजचे चेअरमन, प्रिन्सिपल, सेक्रेटरी आणि विभाग प्रमुखांनी स्वागत भाषण, नियम, शिस्त याबद्दल माहिती दिली. थोडक्यात सांगायचं तर हे कॉलेज शिस्तीसाठी ओळखलं जातं. त्यामुळे मुलं मुलींनी उगाच गप्पा मारत उभं राहायचं नाही. एक चांगली गोष्ट म्हणजे त्या कॉलेजमध्ये रॅगिंग नव्हती. जे विद्यार्थी फक्त मजा करण्यासाठी किंवा चित्रपटांसारखं आयुष्य जगण्यासाठी आले होते ते निराश झाले होते. आपण चुकीच्या कॉलेजमध्ये आलो असा सूर सगळीकडे होता. मी मात्र शांतपणे सगळं ऐकत होतो. मला काही अपेक्षा नव्हत्या, त्यामुळे काही फरक पडला नाही. कार्यक्रमानंतर आम्हाला विभागानुसार वर्गात पाठवलं. मीही माझ्या वर्गात गेलो, पण मला कुणाशी बोलायची इच्छा होत नव्हती. पहिला दिवस माझ्यासाठी कठीण होता, कारण माझं स्वप्न काही वेगळंच होतं. स्पोर्ट्स. क्लास ॲडवायझर मॅडम आल्या आणि सगळ्यांना स्वतःची ओळख करून द्यायला सांगितलं. त्यांनी सांगितलं की आपल्या वर्गात एकूण 49 विद्यार्थी आहेत. रोल नंबर न घेताही मला कळलं मी शेवटचा नंबर आहे. थोडा ब्रेक झाला. तेवढ्यात मला शाळेतला एक मुलगा दिसला, राजेश. त्याला पाहून जणू कोरड्या झाडाला पाऊस मिळाला असं वाटलं. अरे दोस्त, तू चेन्नईला स्पोर्ट्स कॉलेजला जाणार होतास ना? तो म्हणाला. मी म्हणालो, माझी चेष्टा करू नकोस यार, सगळं उलटापालट झालंय. थोडा वेळ आमच्या जुन्या आठवणींच्या गप्पा रंगल्या. तेवढ्यात मी तिला पुन्हा पाहिलं. भक्ती. ती माझ्याच वर्गात होती. ती दुसऱ्या मुलींच्या रांगेत शांतपणे बसली होती. 2 मुली तिच्याशी बोलत होत्या आणि तीही काहीतरी उत्तरं देत होती. तिला पाहणं म्हणजे अनोळखी ठिकाणी ओळखीचा माणूस भेटल्यासारखं होतं. हे प्रेम पहिल्या नजरेतलं आहे का? मी स्वतःलाच विचारलं. साहिल, तू खरंच असं विचारतोयस? मी स्वतःलाच थांबवलं. 1 आठवड्यानंतर बाईक पार्किंगमध्ये भांडण झालं. दुसऱ्या विभागातील एका मुलाने मला ढकललं, कारण त्याला माझ्या जागी बाईक लावायची होती, आणि त्यातून मोठा वाद झाला. माझ्या वर्गातला सुरजित, एक पंजाबी मुलगा, माझ्या बाजूने उभा राहिला आणि आम्ही मित्र झालो. त्याच्या मैत्रीमुळेच मला त्या कॉलेजची आवड निर्माण झाली. त्या दिवसाच्या भांडणामुळे आम्हाला डॉन अशी टायटल मिळाली. साहिल आणि सुरजित. आम्ही काही विशेष केलं नव्हतं, पण त्या एका वादामुळे आम्हाला ते नाव मिळालं. क्लास ॲडवायझरने मला क्लास रिप्रेझेंटेटिव्ह निवडलं. आजपर्यंत मला कळलं नाही का निवडलं. माझ्या मते त्याच दिवशी भक्तीने मला नीट पाहिलं. तिने एक नजर टाकली आणि लगेच दुसरीकडे पाहिलं. मुलींसाठी दुसरी एक स्टुडंट निवडली, ऐश्वर्या. मी शाळेत स्पोर्ट्समॅन होतो, मग कॉलेजमध्ये पूर्ण वेळ अभ्यास कसा करणार? शक्यच नव्हतं. सुरजित माझ्यासारखाच होता. आम्ही दोघं एकत्र बसायचो, जणू स्वर्गात आहोत असं वाटायचं. तो हिंदी इंग्रजी मिक्स बोलायचा. मैत्रीला भाषा आणि जात असते का? क्लासमध्ये आम्ही शांतपणे गप्पा मारायचो आणि कधी पकडलोही जात नव्हतो. दिवसेंदिवस आम्ही त्यात एक्सपर्ट झालो. अधूनमधून मी भक्तीकडे पाहायचो. ती इतक्या लक्षपूर्वक कसं ऐकते आणि नोट्स कशा लिहिते याचं मला आश्चर्य वाटायचं. काही आठवड्यानंतर पहिली युनिट टेस्ट येणार होती आणि नियम असा होता, नापास झालो तर आईवडिलांना घेऊन यावं लागेल. हे ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. सगळ्यांच्या वही अजून नवीन होत्या. काय अभ्यास करायचा याचाच गोंधळ होता. काही जण मुलींकडून नोट्स घेऊन कॉपी करत होते. मला दुसऱ्यांकडून नोट्स घ्यायच्या नव्हत्या, पण मला भक्तीकडून मागायचं होतं. मी वाट पाहत होतो ती मागे वळते का. कुणी आधी विचारण्यापूर्वी मी विचारावं असं वाटत होतं, पण मला काय करावं कळेना. आणि माझा मित्र सुरजित माझ्या आधीच गेला आणि भक्तीकडे नोट्स मागितल्या. तिने दिल्याही. उद्या माझ्या नोट्स आणायला विसरू नकोस, ती ठामपणे म्हणाली. कदाचित तिला त्याच्या अनुपस्थितीची भीती वाटत होती. मी सगळं पाहत होतो, पण तिने मला पाहिलंही नाही. आम्ही वेळ वाया न घालवता थेट झेरॉक्स दुकानात गेलो आणि 2 कॉपी काढल्या. एक मी सुरजितला दिली. दुसऱ्या दिवशी तिच्या भीतीप्रमाणेच सुरजित आला नाही. तो हॉस्टेलमध्ये राहत होता. मला वाटलं आज भक्ती माझ्याशी बोलेल. सगळं लॉजिक होतं. उद्या परीक्षा, तिला नोट्स हव्यात, सुरजित नाही. मग ती कोणाकडे येईल? आणि अपेक्षेपेक्षा लवकरच भक्ती माझ्याकडे आली.
तिने माझं नाव घेतलं आणि ते नाव ऐकून जणू माझ्या कानात मधाचं ओघळ पडलं. साहिल. हं. मी काहीच माहिती नाही अशा आविर्भावात उत्तर दिलं. पण तिच्या निरागस डोळ्यांतील घाबरलेपणा मला स्पष्ट दिसत होता. आज सुरजित आला नाही. माझ्या नोट्स त्याच्याकडे आहेत. तो हॉस्टेलमध्ये आहे ना? दुपारी तू माझ्या नोट्स आणून देशील का? ती हळू आवाजात म्हणाली. तिने प्लीज म्हटलं आणि मला ते अजिबात आवडलं नाही. हं, ठीक आहे. मी फक्त एवढंच म्हटलं. पण तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन अजूनही कमी झालं नव्हतं. मी माझ्या बॅगेतून झेरॉक्स नोट्स काढल्या आणि तिच्याकडे पुढे केल्या. घे. काय? तिचा चेहरा लगेच उजळला. तू आधीच झेरॉक्स काढली आहेस? तिने विचारलं. मी खोटं बोललो. माझ्याकडे 2 कॉपी आहेत. ओके, ती म्हणाली. पण लगेच पुन्हा वळून विचारलं. किती पैसे झाले? नको, मी म्हटलं. साहिल, सांग ना, काही प्रॉब्लेम नाही, ती आग्रहाने म्हणाली. 2 रुपये, मी सहज म्हणालो. क्षणात भक्तीने 2 रुपये माझ्या हातात ठेवले. मीही शांतपणे मान हलवली आणि ते घेतले. त्या दिवशी मी सुरजितला भेटायला हॉस्टेलला गेलोच नाही, कारण घरी फोन आला होता. आईची तब्येत बरी नव्हती. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आलो तेव्हा सगळ्या मुली एवढ्या मन लावून अभ्यास करताना पाहून मला भीती वाटली. पहिलाच पेपर होता ना. भक्तीही डोळे मिटून सगळं वाचलेलं रिपीट करत होती. तेवढ्यात सुरजित आला. साहिल, सॉरी यार, आत्ता बोलायला वेळ नाही, नंतर बघू. आता थोडं शिकवतो तुला. मी घड्याळाकडे पाहून म्हणालो. अरे अजून 5 मिनिटंही नाहीत. मग माझ्याकडून कॉपी कर. तो म्हणाला. मी हसत म्हणालो, तेच करणार आहे. या मुलींचा अभ्यास पाहूनच भीती वाटतेय. पास होईन असं वाटत नाही. तरीही त्याने हार मानली नाही. थोडक्यात शिकवलं आणि मी काहीतरी लिहून कसाबसा पास झालो. कॉलेजचा प्रिन्सिपल अनेकदा क्लास रिप्रेझेंटेटिव्हना बोलवायचा. आम्हाला सूचना द्यायच्या असायच्या. रेकॉर्ड्स, पुस्तके सगळं सांभाळायचं असायचं. क्लासचे फायदे तोटेही सांगावे लागायचे. मला हे काम खूप कठीण वाटायचं. पण एक काम मला खूप आवडायचं, झेरॉक्स आणणं. त्यावेळी आमच्या क्लासमध्ये फक्त 2-3 जणांकडेच बाईक होती. माझ्याकडे असल्यामुळे मीच सगळ्यांसाठी झेरॉक्स आणायचो. मी झेरॉक्स आणली की 3 कॉपी आधी बाजूला काढायचो. एक माझ्यासाठी, एक सुरजितसाठी आणि फक्त भक्तीसाठी. नंतर उरलेल्या वाटायचो. मी तिच्या शेजारी बसलेल्या मुलीला देत होतो. ती पैसे द्यायची, पण मी कधीच घ्यायचो नाही. त्या संध्याकाळी मी आणि सुरजित क्लास संपवून बाहेर पडत होतो. तेवढ्यात साहिल, 1 मिनिट. माझं हृदय घोड्यासारखं धावू लागलं. हा अनुभव पूर्णपणे नवीन होता. ती माझ्यासमोर येऊन म्हणाली, तू सगळ्यांसाठी झेरॉक्स आणतोस, पण माझ्याकडून पैसे का घेत नाहीस? मी तिच्या डोळ्यात पाहत राहिलो, पण माझ्याकडे उत्तर नव्हतं. ती भुवया उंचावत म्हणाली, हं, तुझ्या बाबांनी 1-1 रुपया किती कष्टाने कमावला असेल ना. असं फुकट देऊ नकोस. हं, मी फक्त एवढंच म्हणालो. तेवढ्यात सुरजित म्हणाला, त्याचे बाबा आता नाहीत. ती थोडी गोंधळली. मी हळू आवाजात म्हणालो, हं, हार्ट अटॅक. क्षणात तिचा चेहरा बदलला. सॉरी, ती म्हणाली. मी आणि सुरजित नो प्रॉब्लेम म्हणत तिथून निघालो. मला वाटायचं पैसे नसले की या वयातल्या मुली दुसऱ्या मुलाकडे वळतात. पण भक्तीने माझा तो गैरसमज दूर केला. तिचे शब्द माझ्या कानात घुमत राहिले. हळूहळू ती माझ्या मनात घर करू लागली. तिचा रोल नंबर 45 होता. त्यामुळे आम्ही एकाच बॅचमध्ये होतो. सगळे लॅब्सही एकत्रच असायचे. आठवड्यात 4 लॅब्स. लॅबमध्ये ती मला पाहून हलकंसं स्मित करायची आणि खरं सांगायचं तर तिचं हसू खूप गोड होतं. मला तिच्यात सगळ्यात जास्त आवडायचं ते म्हणजे तिचं हसू. आमच्या बॅचमध्ये 2 मुलं आणि 3 मुली होत्या. हळूहळू आम्ही एकमेकांचे डाऊट्स क्लिअर करायला लागलो. आणि मग ती रोज किमान 1 मिनिट तरी माझ्याशी बोलायला लागली. एका दिवशी मी फक्त भक्तीशीच बोलतोय हे लक्षात घेऊन सुरजितने मला विचारलं, साहिल, मी खूप दिवसांपासून बघतोय. तू काही बोलत नाहीस, पण असं वाटतंय की तू पडतोयस. मी भुवया उंचावत विचारलं, पडतोय? कुठून? तो शांतपणे म्हणाला, हो. मी म्हणालो, कोडं नको घालूस, सरळ विचार. तो म्हणाला, तुझं आणि भक्तीचं काही आहे का? मुलं बोलत होती, पण मी त्यांना सांगितलं की साहिल तसा नाही, म्हणून कन्फर्म करायला आलो. मी शांतपणे म्हणालो, काही नाही रे, मला ती आवडते बस.
तो हसत म्हणाला, म्हणजे ती तुझी क्रश आहे ना? मी प्रामाणिकपणे म्हणालो, क्रश म्हणजे नेमकं कसं वाटतं मला माहिती नाही. तो हसला, म्हणजे तुला कधीच क्रश नव्हता? मी म्हणालो, तू इतका हसतोयस, सांग ना तुझी क्रश कोण? तो गात म्हणाला, माझी क्रश अभिनेत्री काजोल. मी हसत म्हणालो, असं आहे तर. क्रिकेट माझं आयुष्य आहे. मला सचिन आणि गांगुली खूप आवडतात. तो म्हणाला, ठीक आहे, तुझं उत्तर ऐकून मला कळलं. तू चिरंजीवीसारखा आहेस आणि हनुमानाचा भक्त आहेस. जर तू फक्त एका मुलीशीच बोललास तर तिच्यावर प्रेम होण्याची शक्यता जास्त असते. मी विचारलं, म्हणजे? तो हसत म्हणाला, ही जगाची सत्यता आहे रे. मी म्हणालो, हो. अल्ले पायू दे सिनेमात माधवन म्हणतो तसं. मला भीती वाटते की मी भक्तीवर प्रेम करेन. आईच्या सतत फोन आल्यावर साहिल वर्तमानात परत आला. जिच्या हसण्यात तो आनंद घेत होता तिच्या अश्रूंवर आता तो प्रेम का करू लागला. आपल्या आश्रमाजवळच्या सगळ्या शाळांमध्ये विचारलं, पण सगळीकडे डोनेशन मागतात. फक्त एका शाळेत 2 सीट्स मिळण्याची शक्यता आहे. जर खात्री झाली तर त्या 2 सीट्स आपल्या मुलांना देतील. ती शाळा पीटर फादरशी बोलल्यावर मिळू शकते. सिस्टर रोशनी म्हणाली. सिस्टर अंजली आणि भक्ती जे उद्याच्या कार्यक्रमासाठी सामान बघत होते थांबून ऐकू लागले. हो रोशनी, मी फादरशी बोलते. सिस्टर अंजली म्हणाली. तुम्ही दोघे ॲडमिशनसाठी खूप मेहनत घेताय. खूप अवघड आहे का? सिस्टर स्टेला म्हणाली. तसं काही नाही सिस्टर, पण काही शाळांनी आम्हाला गेटवरच थांबवलं. आम्ही मोफत शिक्षण मागायला आलोय असं समजून त्यांनी आम्हाला अपमानित केलं आणि बाकी सगळीकडे डोनेशन मागतात. जरी 2 मुलांना जागा मिळाली तरी अजून 5 मुलांचं काय? सिस्टर अंजली शांतपणे म्हणाली. काळजी करू नका. सुरुवातीला 15 मुलांना कुठे ठेवायचा हाच प्रश्न होता. देवाच्या कृपेने आता 10 मुलांसाठी जागा मिळाली आहे. उरलेल्या 5 मुलांसाठीही काहीतरी मार्ग नक्की निघेल. भक्ती त्यांच्या विश्वासाने आश्चर्यचकित झाली. रोशनी म्हणाली, सिस्टर, उद्याच्या कार्यक्रमासाठी मुलं खूप उत्साहित आहेत. आपण जे शिकवलंय ते त्यांनी अगदी छान शिकून घेतलं आहे. ते उद्या पाहुण्यांना नक्कीच आश्चर्यचकित करतील. हो, भक्तीही तेच म्हणत होती. अंजली सिस्टर म्हणाली. ठीक आहे, सांग, किती डान्स, गाणी आणि स्पीच आहेत? स्टेना म्हणाली, वेलकम स्पीच, गेस्टबद्दल माहिती आणि थँक्यू स्पीच. खूप छान, रोशनी म्हणाली. मी 2 डान्स आणि 2 गाणी शिकवली आहेत. छान, भक्ती म्हणाली. मी 3 पैकी 2 डान्स शिकवले आहेत. अजून एक बाकी आहे सिस्टर. ठीक आहे भक्ती. थोडा विचार करून भक्ती म्हणाली. सिस्टर, उद्या येणाऱ्या पाहुण्यांना आपण उरलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी विचारलं तर? अंजली सिस्टर शांतपणे म्हणाली. भक्ती, ते योग्य वाटत नाही. त्यामुळे त्यांना अडचणीत टाकल्यासारखं होईल. सगळे लोक श्रीमंत नसतात. काही लोक इथे स्वतःच्या दुःखातून शांतता मिळवायला येतात. त्यांच्या परिस्थितीची आपल्याला कल्पना नसते. आपण त्यांना त्रास देऊ नये. भक्तीने मान डोलावली. हो सिस्टर, मी तसं विचारच केला नव्हता. ती उठून जायला लागली. भक्ती, 1 मिनिट. काय? काल तू तुझ्या नवऱ्याला भेटायला गेली होतीस. काही प्रॉब्लेम आहे का? अजूनही तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय. अंजली सिस्टरने विचारलं. भक्तीच्या डोळ्यात वेदना उमटली. मी आता त्याला भेटायला जाणार नाही सिस्टर. माझ्या मनाला खूप दुखापत झाली आहे. माझ्या समस्या माझ्याबरोबरच जाऊ देत. आजचा दिवस मी जोनासोबत घालवते. ती तिच्या खोलीत गेली. खिडकीतून साहिल दिसत होता, पण भक्तीने त्याच्याकडे पाहिलं नाही. तिच्या आयुष्यात असंच होतं. 2 दिवस स्वतःला सावरते आणि पुन्हा साहिल आणि अदिराकडे ओढली जाते. पण यावेळी काय होणार ते पाहूया. भक्तीने उरलेला वेळ जोनासोबत घालवला. फक्त 6 दिवसात तिने जोनाला इतकं बदललं होतं की तो आनंदाने त्याच्या नव्या आईवडिलांसोबत जाण्यास तयार झाला. तिने रोशनी सिस्टरला उरलेला डान्स शिकवायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी अशा कार्यक्रमाच्या दिवशी स्टेला आणि रोशनी सिस्टर सकाळपासूनच मुलांचे कपडे आणि दागिने तयार ठेवत होत्या. यावेळी भक्तीही त्यांच्यासोबत होती. त्यानंतर त्यांनी साधा नाश्ता आणि जेवण तयार केलं. जेवणानंतर मुलं कार्यक्रमासाठी तयार होऊ लागली. भक्ती आणि सिस्टर्स रात्रीच्या जेवणाची तयारी करत होते. चपाती, मटर कुर्मा आणि केसरी. हॉटेलमधलं जेवण महाग आणि आरोग्यासाठी चांगलं नसल्यामुळे त्यांनी स्वतःच स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला. साहिल दर रविवारी आपला सगळा वेळ अदिरासोबत घालवायचा. बहुतेक वेळा तो कुठे बाहेरही जात नसे.
आपल्या मित्रामार्फत त्याला स्टेला सिस्टरबद्दल कळलं. तेव्हा त्याने एकदा आश्रमासाठी 1,00,000 रुपयांची छोटीशी देणगी दिली होती. अपार्टमेंटच्या कामाच्या वेळी कधीकधी साहिलचं लक्ष त्या मुलांकडे लागून राहायचं. तो मनात विचार करायचा, मी तर माझ्या हदिरासाठी आहे, पण या मुलांसाठी कोण आहे? जर या सिस्टर नसत्या तर या मुलांचं काय झालं असतं? हे विचार करत करत तो आतून तुटत होता. त्याला कधीतरी त्या आश्रमाला भेट द्यायची होती. म्हणूनच जेव्हा त्याला आश्रमातून फोन आला तेव्हा त्याने लगेच होकार दिला. त्या दिवशी तो दुपारपर्यंत आपल्या मुलीसोबत आनंदाळ वेध घालवत होता. दुपारी अधिरा झोपली. आई, अधिराची काळजी घे. हो साहिल, मला तुला आणि अधिराला पण तिथे घेऊन जायचं आहे. अधिरा तिथे रडेल कदाचित, म्हणून पुढच्या वेळी आपण सगळे जाऊ, तो आईला म्हणाला. आई म्हणाली, ठीक आहे साहिल, तू जा, काही प्रॉब्लेम नाही. साहिल संध्याकाळी 4च्या सुमारास आश्रमाकडे निघाला. तिथे भक्ती काम करते हे त्याला माहीत नव्हतं. जर त्याला माहीत असतं तर तो असाच आला असता का? आश्रमात जवळजवळ सगळी कामं पूर्ण झाली होती. भक्ती कपडे बदलण्यासाठी तिच्या खोलीत गेली होती. साहिलची गाडी आश्रमासमोर थांबली. स्टेला सिस्टर आणि रोशनी सिस्टरने त्याचं प्रेमाने स्वागत केलं. काही मुलं त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती. तो हलकासा असला तर ती मुलं मोठ्याने हसू लागली. सिस्टर, हे साहिल आहेत. स्टेला सिस्टरने अंजली सिस्टरला ओळख करून दिली. दोघांनी एकमेकांना आदराने अभिवादन केलं. मुलं इकडे तिकडे धावत साहिलकडे पाहायला येत होती. वेलकम साहिल, आमचं आमंत्रण स्वीकारल्याबद्दल खूप धन्यवाद. आमच्या अंजली सिस्टरना तुम्हाला भेटायला खूप उत्सुकता होती, स्टेला सिस्टर म्हणाली. साहिल आणि अंजली सिस्टरने एकमेकांकडे हसत पाहिलं. धन्यवाद सिस्टर, तुम्ही असा आश्रम चालवत आहात ही खूप मोठी गोष्ट आहे. मला सुद्धा तुम्हाला भेटायला खूप आनंद होत आहे, साहिल म्हणाला. आनंद तर माझा आहे. बसा भाऊ, अंजली सिस्टर म्हणाली. अंजली सिस्टर आणि स्टेला सिस्टर तिथे बसल्या तर रोशनी सिस्टर कॉफी बनवायला गेली. भाऊ, तुमचे खूप आभार. तुमच्या देणगीतून आम्ही मुलांसाठी सगळ्या आवश्यक वस्तू घेतल्या, अंजली सिस्टर आनंदाने म्हणाली. खरंच खूप छान सिस्टर, साहिलने मान हलवली आणि पुढे म्हणाला. इथं अपार्टमेंटचं काम चालू आहे, ते माझ्या जबाबदारीखाली आहे. जेव्हा जेव्हा मी इथे येतो तेव्हा माझ्या मनात खूप प्रश्न येतात, म्हणूनच तुम्हाला भेटल्यावर विचारावं असं वाटलं, तो मोकळेपणाने म्हणाला. असं आहे का? आम्हाला माहीतच नव्हतं की तुम्ही हे काम पाहत आहात, अंजली सिस्टर स्टेलाकडे पाहत म्हणाली. मलाही माहीत नव्हतं सिस्टर, स्टेला म्हणाली. माझ्या मित्रामार्फत मला या आश्रमाबद्दल कळलं. तुम्ही तिघी मिळून हा आश्रम चालवता. एवढ्या सगळ्या मुलांना तुम्ही कसं सांभाळता, साहिलने कुतूहलाने विचारलं. अंजली सिस्टर हसली. मला याबद्दल काहीच अडचण वाटत नाही भाऊ. जेव्हा मी या मुलांचा भूतकाळ पाहते तेव्हा मला समाधान वाटतं की आपण त्यांना एक चांगलं भविष्य दिलं आहे, ती समाधानाने म्हणाली. हं, त्यांचा भूतकाळ इतका वाईट आहे का सिस्टर? त्यांच्या आईवडिलांनीच त्यांना इथे सोडलंय का? साहिलने आपला प्रश्न विचारला. अंजली सिस्टर थोड्या उदास स्वरात म्हणाली. काही मुलं अशीच इथे आली, पण अनेक मुलांच्या आईवडिलांबद्दल काहीच माहिती नाही. आम्हालाही त्यांना शोधता आलं नाही. काही मुलं चुकीच्या नात्यांमधून जन्माला आली आहेत, तर काहींच्या आईवडिलांचा अपघातात मृत्यू झाला आहे. हां, इथे फक्त 10 वर्षाखालील मुलीच आहेत. 10 वर्षांपेक्षा मोठी मुलं आमच्याशी जोडलेल्या दुसऱ्या शाखा आश्रमात आहेत भाऊ. तो आश्रम इतर सिस्टर चालवतात. खरंच? एका मुलाची काळजी घेणंसुद्धा खूप कठीण असतं. ही तर खूप मोठी गोष्ट आहे, साहिल म्हणाला. रोशनी कॉफी बनवत असताना तयार होऊन भक्ती स्वयंपाकघरात आली. भक्ती, पाहुणे आले आहेत, ही कॉफी घेऊन जा, मी भजी घेऊन येते, ती म्हणाली. भक्तीने कॉफी घेतली आणि पुढे निघाली. त्याचा आवाज ऐकून ती अचानक थांबली. तिचे कान सावध झाले. हा त्याचाच आवाज होता. ती हळूच दरवाजातून डोकावून पाहू लागली. तो साहिलच आहे का हे खात्री करण्यासाठी. तिचं शरीर थरथरत होतं. तिच्या आत काहीतरी घडत असल्यासारखं वाटलं आणि ती लगेच परत स्वयंपाकघरात गेली. भजी घेऊन उभी असलेल्या रोशनी सिस्टरने विचारलं. कॉफी दिली नाहीस? तिच्या चेहऱ्यावर आलेला घाम पुसत ती म्हणाली. फक्त कॉफी नेणं योग्य नाही सिस्टर. भजी आणि कॉफी एकत्र प्लेटमध्ये ठेवूया. तिने भजी आणि कॉफी प्लेटमध्ये ठेवली. अरे, मी विसरले. भक्ती कपडावर आठ्या घालत म्हणाली. सिस्टर, हे तुम्हीच घेऊन जा, मला एक काम आठवलं. ठीक आहे, सिस्टर म्हणाली.
साहिलनेही हसत ते स्वीकारलं. साहिल हळूहळू कॉफी पीत होता. भक्ती कुठे आहे? तिला इथे बोलवा. अंजली सिस्टरने स्टेला सिस्टरला सांगितलं. भक्तीचं नाव ऐकून त्याच्या चेहऱ्यावर काही विशेष बदल झाला नाही. तो नेहमीसारखाच होता. भक्ती विचार करत होती की या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं. अंजली सिस्टरला सांगून बाहेर जावं असा विचार तिच्या मनात आला. कोणी येतंय का ते पाहण्यासाठी ती इकडे तिकडे पाहू लागली. काय करतेस तिथे? सिस्टर बोलावत आहेत. स्टेला सिस्टरने भक्तीला पाहून हाक मारली. तिला बोलाव. अंजली सिस्टर पुन्हा म्हणाली आणि साहिलशी बोलत राहिली. भक्ती इथे ये, सिस्टर बोलावत आहेत. स्टेला सिस्टरने पुन्हा आवाज दिला आणि काहीच पर्याय नसल्यामुळे तिचे पाय पुढे सरकले. भक्ती. हे नाव ऐकून साहिलचा चेहरा बदलला. ती हळूहळू चालत येत असताना तो तिच्याकडे पाहू लागला. क्षणभर तिचं शरीर थरथरलं. तो तिला जणू काही वाईट पाहिल्यासारखं पाहत होता आणि अनिच्छेने तिच्याकडे नजर ठेवून होता. साहिल आणि भक्ती दोन विरुद्ध टोकं एकमेकांसमोर आले. त्यांच्यातील नातं न जाणता अंजली सिस्टर हलकंसं असत म्हणाली. भाऊ, ही भक्ती आहे. 2 महिन्यांपूर्वीच ती आमच्या आश्रमात आली आणि आता ती आमच्यापैकी एक झाली आहे. भक्तीने हॅलो म्हटलं आणि बाजूला उभी राहिली. साहिलने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. त्याच्या ओठांवर खोटं हसूही आलं नाही. भक्ती, इथे बस. अंजली सिस्टरने स्टेला सिस्टर जवळच्या खुर्चीकडे इशारा करत म्हटलं. सिस्टर, मी मुलांना घेऊन येऊ का? त्या जागेतून निसटण्यासाठी भक्तीने घाबरत विचारलं. ती म्हणाली, सगळी मुलं तयार आहेत. आधी आपण पाहुण्यांची काळजी घेऊया. भक्तीला काहीच पर्याय नव्हता. ती तिथेच बसली. अंजली सिस्टरला तिच्याबद्दल काहीच माहिती नसावी. जर माहिती असती तर तिला इथे जागा दिली असती का? साहिल मनात विचार करू लागला. कुठेतरी नजर लावून बसलेला साहिलने, भाऊ तुमच्याबद्दल थोडं सांगाल का? असं सिस्टरने विचारल्यावर तिच्याकडे पाहिलं. भक्ती खाली पाहत होती. त्याने खोल श्वास घेतला. स्वतःला सावरला आणि म्हणाला, तुम्हाला माझं नाव माहीत आहेच. मी 12वीत असताना माझे वडील गेले. मग माझी आई आणि माझी लहान बहीण पंजाबमध्ये लग्न करून स्थायिक झाली आहे. तिचा एक मुलगा आहे आणि माझी एक मुलगी आहे. तो बोलणं थांबवतो. भक्तीला जाणवलं की हे सांगताना साहिलला किती वेदना होत असतील. मी तुमच्याबद्दल विचारलं आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल सांगत आहात. आजकाल लग्नानंतर लोक आईवडील आणि भावंडांना विसरून जातात. तुमच्यासारखे लोक खूप कमी असतात. मला खूप आनंद झाला. तुमच्या पत्नीबद्दल सांगाल का? सिस्टरने विचारलं, कारण त्याने पत्नीचा उल्लेख केला नव्हता. भक्तीचं हृदय जोरात धडधडू लागलं. अरे देवा, या सिस्टर शांत बसणार नाहीत का? ती मनात म्हणाली. साहिलने डोकं वर केलं. क्षणभर डोळे बंद केले आणि म्हणाला, त्या आता नाहीत. तिथल्या सिस्टरचा चेहरा फिका पडला. भक्तीचं हृदय तुटलं, पण तिला हे उत्तर अपेक्षित होतंच. ओह, मला खूप वाईट वाटतं. सिस्टर म्हणाली, ठीक आहे. सिस्टर, तो म्हणाला, मग तुम्ही आणि तुमची आई मिळून बाळाची काळजी घेताय का? तो म्हणाला, हो सिस्टर. आई वयस्कर असल्यामुळे मदतीसाठी एक नोकर आहे. साहिल आणि भक्तीची नजर एकमेकांना भिडली. ठीक आहे, काळजी करू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असतात. इथे भक्तीच्या आयुष्यात बघा. तिचा नवरा आहे, मूल आहे, पण ती त्यांच्यासोबत राहू शकत नाही. तो तिच्याकडे पाहत म्हणाला. तिने शांतपणे त्याच्याकडे नजर टाकली. काही क्षणांनंतर तो म्हणाला, ठीक आहे सिस्टर, तुमच्यासोबत वेळ घालवून मला आनंद झाला. आता मी थोडा वेळ इथल्या मुलांसोबत घालवतो आणि मग निघतो. भाऊ, इतक्या लवकर निघणार का? आमची मुलं तुमच्यासाठी कृतज्ञतेने काही कार्यक्रम सादर करायला खूप उत्सुक आहेत. ते पाहून आणि जेवण करूनच जा. अंजली सिस्टर प्रेमाने म्हणाली. कशाला हे सगळं सिस्टर? मुलांना त्रास होईल. माझी मुलगी घरी माझी वाट पाहत असेल. तो थोडा संकोचून म्हणाला. आज तुमच्या आईला सांगा की बाळाची काळजी घ्यायला. सिस्टर म्हणाल्यावर साहिल नकार देऊ शकला नाही. इतर कुठे असतं तर भक्तीला पाहताच तो तिथून निघून गेला असता. पण इथल्या मुलांना निराश करायचं नव्हतं म्हणून तो तिथेच थांबला. यानंतर साहिल मुलांसोबत वेळ घालवत असताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत भक्ती शांतपणे उभी होती. कार्यक्रमाची सुरुवात मुलांच्या गोंगाटाने झाली. जोनाच्या स्वागत भाषणानंतर नाच, गाणी आणि भाषणं सादर झाली. साहिल हे सगळं हसतमुखाने पाहत होता, पण त्याने एकदाही भक्तीकडे पाहिलं नाही. कार्यक्रमाच्या शेवटी साहिलला माईक देण्यात आला. त्यानेही नकार दिला नाही. गुड इव्हिनिंग क्युटीज, तुमच्यात खूप टॅलेंट आहे.
तुम्ही सगळे खूप छान करत आहात. ऑल द बेस्ट. तो संपवणार इतक्यात मुलांसाठी काही चांगले सल्ले द्याल का? सिस्टरने विचारलं. त्याने मान हलवली आणि म्हणाला, मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. 1, आत्ता तुम्ही लहान आहात. सगळ्यांशी मनापासून बोलता. मोठे झाल्यावरही तसंच राहा. तुमचं मन मोकळं करायला किमान एक तरी जिवलग मित्र ठेवा. 2, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. बस इतकंच क्युटीज. हे बोलताना त्याने तीव्र नजरेने भक्तीकडे पाहिलं. माईक देण्याआधी त्याने विचारलं, आणखी काही? भक्तीने हात वर केला. साहिल शांत राहिला. ती म्हणाली, मला असं वाटतं की इथल्या काही मुलांचं हे वर्ष वाया जाईल, कारण त्यांना नीट शिक्षण मिळत नाही. कृपया त्यांना मदत करा. शांत रहा भक्ती. अंजली सिस्टरने तिला इशारा केला. सिस्टर? साहिलने विचारलं. ती म्हणाली, आम्ही त्याची काळजी घेऊ. शेजारच्या शाळेशी बोलूया. हां, अजून किती मुलांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही? 5. ठीक आहे, 2 दिवसात मी तुम्हाला कळवतो, साहिल म्हणाला. तिथे उपस्थित सगळे आनंदी होते, फक्त अंजली सिस्टर वगळता. भक्तीने मनातलं न विचारता बोललं होतं, पण तरीही साहिलने सगळ्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली होती हे पाहून तिचं मन तुटत होतं. नृत्य कार्यक्रमात लहान मुलांनी मोठ्यांसारखा नाच करून सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. त्यांनी गायलेली गाणीही खूप गोड होती. धन्यवाद भाषण देताना 9 वर्षांची नंदिनी म्हणाली, आमचे आईवडील म्हणजे या तिन्ही सिस्टर आहेत. त्या आमचं सगळं काही आहेत. आम्ही त्यांच्या आयुष्यभर ऋणी आहोत. आमच्या आयुष्यात प्रकाश बनून आलेल्या भक्ती टीचरचेही मनापासून आभार. आम्हा सगळ्यांना शिकायचं आहे, पास व्हायचं आहे, हे आमचं स्वप्न आहे. शिक्षणाचं महत्त्व आम्हाला दाखवून देणारी आमची भक्ती टीचरच आहे. हे सगळं ऐकताना साहिल शांत बसला होता. त्याच्या ओठांवर एकही शब्द नव्हता. तिथले सगळे लोक साहिलवर प्रेमाचा वर्षाव करत होते, पण कार्यक्रम संपल्यानंतरही तो लगेच तिथून निघू शकला नाही. नेहमीप्रमाणे आजही जेवणापूर्वी प्रार्थना झाली. देवा, आजचा दिवस दिल्याबद्दल तुझे आभार. सगळे लोक आजारपणाशिवाय आनंदात राहो. आमच्या सिस्टरना आमचा आश्रम चालवण्यासाठी चांगली शारीरिक आणि मानसिक ताकद दे. भक्ती टीचर लवकरच अंकल आणि अदिरा बाळासोबत एकत्र येऊ. धन्यवाद देवा. हे ऐकून साहिलचं मन न बोलता येणाऱ्या वेदनांनी भरून गेलं. तो ती भावना व्यक्तही करू शकत नव्हता. भक्तीसाठी तो जणू काही अनोळखीच उभा होता. यानंतर मुलांसोबत जेवण केल्यावरच तो तिथून निघू शकला. त्यानंतरही त्याने एकदाही भक्तीकडे पाहिलं नाही. त्याने सिस्टर आणि मुलांना निरोप दिला. आजचा दिवस अनपेक्षित वर्णांनी भरलेला असूनही त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरला. मुलं झोपायला जाण्यापूर्वी स्टेला आणि रोशनी सिस्टर त्यांच्या दागिन्यांची आणि कपड्यांची नीट व्यवस्था करत होत्या. खोली साफ करत असलेल्या भक्तीकडे पाहत अंजली सिस्टर म्हणाली, भक्ती, मला एक गोष्ट खटकते आहे. तू त्या पाहुण्याला मुलांच्या शिक्षणाबद्दल विचारलं. काही लोक मदत करू शकतात, काही नाही. जे लोक इथे मनशांतीसाठी येतात त्यांच्या परिस्थितीची माहिती नसताना त्यांच्याकडे मदत मागणं मला योग्य वाटत नाही. जर ते शक्य नसेल तर त्यांना अवघडल्यासारखं वाटेल. म्हणूनच मी सुरुवातीला तुला सांगितलं होतं. हो सिस्टर, तुम्ही सांगितल्यावर मलाही वाटलं की तसं विचारणं चूक होतं. मी इतर कोणालाही असं विचारलं नसतं, पण मला खात्री आहे की ते नक्की मदत करतील. ती समजावून सांगत म्हणाली. तू एखाद्या माणसाकडे पाहून असं कसं ठरवू शकतेस भक्ती? सिस्टर तिला समजावू लागली. ती शांतपणे म्हणाली, मला त्यांची चांगली ओळख आहे. ओळख आहे? कशी? सिस्टर आश्चर्याने विचारू लागली. सिस्टरच्या डोळ्यांकडे पाहत ती म्हणाली, ते माझे साहिल आहेत, माझा नवरा. हे ऐकून सिस्टर काही क्षण स्तब्धच राहिली. अरे, ते खूप चांगले माणूस वाटतात भक्ती. हो सिस्टर, ते खूप चांगले आहेत. त्यांची काळजी न घेणारी मीच आहे. ती डोळ्यात अश्रू आणत म्हणाली. तो इथे आला आणि या आश्रमाशी जोडला गेला. यामागे देवाची काही योजना असावी. तुम्ही दोघं लवकरच तुमच्या मुलीसोबत एकत्र यावं आणि आनंदी राहावं, अशी माझी मनापासून इच्छा आहे. अंजली सिस्टर म्हणाली. सिस्टर, तुम्ही अजूनही माझ्या आयुष्यात काय झालं ते विचारलं नाही आणि तरीही आम्हाला आशीर्वाद देता आहात. सगळ्यांनी माझ्याबद्दल वाईट बोललं तरी तुम्ही मला आश्रय दिला. माझी कहाणी ऐकल्यावर तुम्हालाही माझा तिरस्कार वाटला तर मी ते सहन करू शकणार नाही. म्हणूनच मी इतके दिवस काही सांगितलं नाही. पण मला खात्री आहे की मी माझं मन तुमच्यासमोर उघडू शकते.
ती डोळे पुसत म्हणाली, हं, काही घाई नाही भक्ती. तुला जेव्हा योग्य वाटेल तेव्हाच सांग. मी तुला कधीही जबरदस्ती करणार नाही. पण आत्ता नाही. तुझ्या डोळ्यांना झोप मागत आहेत. आज तू खूप काम केलं आहेस. आता शांतपणे झोप आणि उद्या पाहू. सिस्टर प्रेमाने म्हणाली. मला इतकं चांगलं समजून घेणारा कोणी असेल तर ते तुम्हीच आहात सिस्टर. मला खूप झोप येते आहे. डोकंही दुखतंय. मी झोपायला जाते. गुड नाईट सिस्टर. पुढच्या सकाळी आकाश ढगांनी भरलेलं होतं. हलक्या पावसामुळे आश्रमाच्या परिसरात सगळीकडे हिरवाई पसरली होती आणि मुलं बाहेर न जाता आतच थांबली होती. तिन्ही सिस्टर प्रार्थनेत मग्न होत्या. आश्रमात असं वातावरण असायचं की भक्ती रोज रात्री थकून आणि मनातल्या लाजेने झोपायची. पण प्रत्येक वेळी सकाळी तिला नवीन उत्साह वाटायचा. मात्र आज तिचं मन खूप जड झालं होतं, कारण जोना आज तिच्या नवीन आईवडिलांसोबत जाणार होती. पावसाचा जोर हळूहळू वाढत होता. सगळ्यांनी नाश्त्याला इडली आणि सांबार खाल्लं. बाहेरचा हलका गारवा शरीराला स्पर्श करत होता, तर गरम अन्नाने आतून ऊब मिळत होती. मम्मा, हे ठेवा. अंजली सिस्टर, हे ठेवा. स्टेला सिस्टर, रोशनी सिस्टर, हे ठेवा. जोनाने स्वतः काढलेली चित्र सगळ्यांना नम्रपणे दिली. जोना जाण्यासाठी तयार होती, पण भक्ती आणि सिस्टर सगळ्यांना तिच्यापासून दूर होण्याचं दुःख होतं. मात्र कोणीही ते उघडपणे दाखवलं नाही. आज ती जाणार असल्यामुळे अंजली सिस्टरने तिला नवीन ड्रेस दिला. तो ड्रेस मिळाल्यावर जोनाच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात सांगणं कठीण होतं. या आश्रमात सहसा वर्षातून एकदाच मुलांना नवीन कपडे मिळायचे. कधी पैशांची कमतरता असेल तर तेही शक्य होत नसे. श्रीमंत घरांतून वापरलेले किंवा न वापरलेले कपडे आश्रमात आणले जात आणि बहुतेक मुलं तेच कपडे घालत. त्या कपड्यांसाठीच इथे स्पर्धा असायची. त्या दिवशी सकाळी 9च्या सुमारास सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जोनाचे नवीन आईवडील तिला घेण्यासाठी आले. आतापर्यंत स्वतःला खंबीर दाखवणारी जोना त्यांच्याजवळ जाताच रडू लागली. तेव्हाच भक्तीला जाणवलं की ही लहान मुलगी इतका वेळ स्वतःला सावरून ठेवत होती. तिचे अश्रू पाहून सिस्टर आणि भक्तीने खोटं हसू चेहऱ्यावर आणलं. तिला समजावत निरोप दिला आणि तिच्या नवीन आईवडिलांसोबत पाठवलं. तिच्या काही मैत्रिणी रडत होत्या. त्यांना स्टेला आणि रोशनी सिस्टरने सांभाळलं. वियोग खूप क्रूर असतो. त्याचं दुःख फक्त अनुभवूनच कळतं. काही प्रसंग आपल्याला आतून हादरवून टाकतात. जोना गेल्यानंतर भक्तीच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. पण मुलांना कधीही कोणत्याही वेळी दत्तक घेतलं जाऊ शकतं, ही गोष्ट लक्षात येताच तिने स्वतःला सावरलं आणि रडणं थांबवलं. अंजली सिस्टर आपल्या चिंता लपवत एक पुस्तक चाळत बसल्या होत्या. त्या दिवशी अजूनही पाऊस सुरूच होता, त्यामुळे मुलांचे वर्ग झाले नाहीत. अपार्टमेंटचं कामही पावसामुळे थांबवण्यात आलं होतं. इतकाच स्टेला सिस्टर चेहऱ्यावर उदासी घेऊन आणि हातात मोबाईल घेऊन आल्या. सिस्टर, VM स्कूलमध्ये आपल्या मुलांना प्रवेश मिळाला नाही. त्यांनी दिलेलं आश्वासन मोडलं, त्या दुःखी स्वरात म्हणाल्या. पुस्तकातून नजर काढत अंजली सिस्टरने विचारलं, का? त्यांच्या चेहऱ्यावर क्षणातच थकवा दिसू लागला. स्टेला सिस्टरने क्षणभर भक्तीकडे पाहिलं आणि म्हणाली, ते कारण अंजली सिस्टरला काहीसं समजलं. भक्तीलाही खात्री करून घ्यायची होती. सिस्टर, काही असेल ते स्पष्ट सांगा, भक्ती म्हणाली. स्टेला सिस्टर अंजली सिस्टरकडे पाहत म्हणाली, सिस्टर, त्या शाळेत शिस्त खूप महत्त्वाची आहे. अंजली सिस्टर गोंधळल्या. आपल्या इथे शिस्तीत काय कमी आहे? त्यांनी विचारलं. ते मी नंतर सांगते सिस्टर, ती म्हणाली. भक्तीला सगळं समजलं. मी सुरुवातीपासून सांगितलं नव्हतं का सिस्टर, की मी इथे आहे हे कळलं तर शाळा आपल्याला प्रवेश देणार नाही? म्हणूनच आपल्याला सीट मिळाली नाही ना सिस्टर? भक्तीने विचारलं. स्टेला सिस्टर शांत राहिल्या. जणू त्या तिच्या बोलण्याला मान्यता देत होत्या. भक्तीने ते शब्दात मांडलं, पण आतून ती पूर्णपणे सुन्न झाली होती. सिस्टर, मी इथून निघून जाते. माझ्यामुळे या मुलांना त्रास होतोय हे मी सहन करू शकत नाही. तुम्ही सगळ्या एक सीट मिळवण्यासाठी किती प्रयत्न करता आणि इथे माझ्यामुळे 2 सीट वाया गेल्या, ती जड आवाजात म्हणाली. मजबूत राहा. काही पश्चाताप करू नकोस. आपल्या मुलांचा टॅलेंट पाहून त्यांनी 2च्या ऐवजी 3 सीट देण्याचं सांगितलं होतं. आता सीट नाहीत यासाठी तू कशी जबाबदार? अंजली सिस्टर म्हणाल्या. भक्ती म्हणाली, नाही सिस्टर, मला माहीत आहे की मी यालाच कारण आहे. माझ्यामुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि आता या निरागस मुलांचं शिक्षणही वाया जाणार आहे. मी तुमच्यासाठी अपशगुन आहे सिस्टर. मी इथून निघते. ठीक आहे, तुझी इच्छा.
पण तू कुठे जाणार आहेस भक्ती? मला माहीत नाही. जर तू माझा आदर करत असशील तर तू इथून कुठेही जाणार नाहीस. फक्त तुझ्या माहेरात किंवा नवऱ्याच्या घरीच जाशील, सिस्टर ठामपणे म्हणाल्या. अंजली सिस्टरचं भक्तीवरचं प्रेम खूप निस्सीम होतं. त्यांच्या शब्दांनी भारावून जाऊन भक्ती धावत जाऊन त्यांना मिठी मारते आणि मग भक्तीने आपल्या मनात अडवून ठेवलेला भूतकाळ उघडला. भक्तीच्या दृष्टिकोनातून आता पुढे तिचा भूतकाळ पाहूया. सिस्टर, माझ्या माहेराबद्दल तुम्हाला आधीच माहिती आहे. आई वडील आणि एक भाऊ. तो लहानपणापासून हॉस्टेलमध्ये राहायचा, त्यामुळे तो घरच्या गोष्टींमध्ये कधीच गुंतला नाही. सुट्टीतही इतर मुलांसारखा घरी यायला त्याला आवडत नसे. आई वडील किंवा माझ्याबद्दल त्याने फारशी आपुलकी दाखवली नाही. मी घरी खूप बोलकी होते, पण शाळेत, बाहेर, ट्युशनला मी खूप शांत असायचे. माझा मित्रपरिवारही खूप मोठा नव्हता. शाळेत 2 जिवलग मैत्रिणी आणि घरी एक मैत्रीण हेच माझं छोटंसं जग होतं. मी 9वीत असताना ट्युशनला जायला सुरुवात केली. तिथे सुद्धा मी अभ्यासातच लक्ष द्यायचे. पण एक मुलगा होता, त्याचं नाव सरन. तो माझं लक्ष विचलित करायचा. त्याची नजर माझ्याकडे सतत वळलेली असायची, पण मी त्याला कधी प्रोत्साहन दिले नाही. तो बहुतेक वेळ माझ्याकडेच पाहत असायचा. हळूहळू त्याच्या नजरेचा माझ्यावर परिणाम होऊ लागला. म्हणून मी ट्युशन बदलली, कारण माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आईवडिलांना मी फसवू इच्छित नव्हते. तरीही आठवड्यातून 3 वेळा तो तिथे यायचाच. मी त्याच्याकडे फक्त एक नजर टाकून दूर जायचे. बाहेरून मी काहीही दाखवत नव्हते, पण आतून त्याच्याबद्दल एक आकर्षण निर्माण झालं होतं. ते आकर्षण क्रश होतं की प्रेम हे मला समजत नव्हतं, पण मला माहीत होतं की ते योग्य नाही. म्हणून मी त्याच्यापासून दूर राहिले. माझ्या बाबांना गावात लग्न करायला आवडणार नाही हे मला माहिती होतं. म्हणूनच तो माझ्याकडे पाहिला की मी माझी नजर कठोर व्हायची. असं करत करत दिवस, महिने, वर्ष गेली. 12वीत असताना माझी आई आजारी पडली. मला घरी राहून अभ्यास करता येईना, म्हणून मला आजीच्या घरी जावं लागलं. तिथे राहून मी 1 वर्ष अभ्यास केला. आई जवळजवळ वर्षभर उपचार घेत होती, पण तिची तब्येत सुधारत नव्हती. मी खूप खचून गेले होते. कधीकधी मी आईला भेटायला घरी जायचे. आमच्याकडे कोणीच उरलं नव्हतं. सगळे दूर गेले होते. बाबांनी महिनोमहिने सुट्टी घेऊन आईची काळजी घेतली. ते मला तिथे येऊ देत नव्हते, कारण त्यांना वाटायचं की मी तिथे असेन तर मी भावनिक होईन आणि माझा अभ्यास बिघडेल. जे नातेवाईक आधी आमच्या घरी येत होते त्यांनीही येणं बंद केलं. मला त्यांचा खूप राग यायचा. आपण सुखात असलो की सगळे असतात, पण अडचणीत कोणीही नसतं. ना नातेवाईक, ना शेजारी, कोणीच नाही. सुट्टीत घरी आले की मी माझ्या शेजारच्या मैत्रिणीशी बोलायचे. तिच्यात काही बदल दिसत नव्हता. सरन माझ्याकडे पाहत नव्हता. म्हणजे त्याच्या नजरा सगळ्या खोट्या होत्या का? तो फक्त टाइमपास करत होता का? सुदैवाने मी कधी त्याच्याशी बोलले नव्हते, हसले नव्हते. त्यामुळे मला फारसा त्रास झाला नाही. पण तो मला चुकीचं ठरवून गेला. त्याच्या नजरेत अजूनही तेच प्रेम होतं आणि आधीपेक्षा जास्त तीव्र. सगळे मला सोडून गेले तरी तो का गेला नाही? हा प्रश्न मी अनेकदा स्वतःला विचारला. माझ्या मनात त्याच्याबद्दल भावना होत्या, पण बाबांमुळे मी त्या कधी व्यक्त केल्या नाहीत. बाबांचं स्वप्न होतं की माझं लग्न चांगल्या प्रकारे व्हावं. ते कधीच गावात लग्न करायला तयार झाले नसते, म्हणूनच मी कधीही मागे वळून त्याच्याकडे पाहिलं नाही. फ्लॅशबॅक. 12वीची परीक्षा झाल्यानंतर भक्ती घरी आली. एवढ्या लहान वयात जवळच्या नातेवाईकांनी केलेला विश्वासघात ती स्वीकारू शकत नव्हती. त्यामुळे तिला घरी जायची इच्छा नव्हती. पण काहीही झालं तरी तिथे तिचे आईवडील असतात. तेच तिचं खरं आश्रयस्थान होतं. भक्तीला पाहून तिच्या आईला खूप समाधान मिळालं. आधी खूप काम करणारा तिचा उजवा हात आणि पाय आता निष्क्रिय झाले होते. ती अंथरुणाला खिळली होती. तिला स्वतःहून काहीच करता येत नव्हतं. भक्तीने आईवडिलांपुढे कधीच नाराजी दाखवली नाही. ती नेहमी सकारात्मक बोलायचे. तिने वडिलांकडून स्वयंपाक शिकला आणि नंतर सगळी स्वयंपाकाची जबाबदारी स्वतः घेतली. वडिलांना त्या कामातून मोकळं केलं. उरलेल्या वेळेत ती आईची मनापासून काळजी घ्यायची. तिच्या या सेवेमुळे वडील निर्धास्त होऊन कामावर जायचे. तिचा भाऊ मात्र त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हता. त्यावेळी त्याला बंगळुरूमधल्या एका IT कंपनीत नोकरी मिळाली होती. 1 महिन्यानंतर 12वीचा निकाल लागला. भक्ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. तिने आईवडिलांचा अभिमान वाढवला. त्यामुळे तिला थोडं समाधान मिळालं. कुटुंबाच्या परिस्थितीमुळे तिच्या वडिलांनी तिला जवळच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश दिला. दररोज बस स्टॉपवर भक्तीला सरन दिसायचा.
ती त्याला टाळायची, पण तिच्या मनात विचार यायचा, सगळे नातेवाईक आणि शेजारी आम्हाला सोडून गेले, पण हा का नाही गेला? कदाचित तो माझ्यावर प्रेम करतो. पण असं असेल तर तो निराश होईल, कारण बाबा या लग्नाला कधीच मान्यता देणार नाहीत. असे विचार करत करत नकळत ती त्याच्याकडे ओढली जाऊ लागली. कॉलेजमध्ये तिला आणखी एक काळजी घेणारा माणूस भेटला, साहिल. तो तिचा चांगला मित्र बनला, पण त्याच वेळी सरणने तिचं मन जिंकून घेतलं होतं. जर विचारलं साहिल महत्त्वाचा की सरण, तर ती जणू दोन डोळ्यांपैकी एक निवडण्यासारख्या अवस्थेत होती. ती साहिलसाठी सरणला सोडू शकत नव्हती. सरणने कधी तिला प्रपोज केलं नाही, पण त्याच्या नजरेतून त्याच्या मनातली भावना तिला समजत होती. दिवस जात होते. पहिल्या वर्षाची सेमिस्टर परीक्षा जवळ आली. पहिल्या दिवशी सोडून बाकी सगळ्या दिवशी प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आधीच लीक होत होती. हे भक्तीला 2 परीक्षा झाल्यावर कळलं, तेही साहिलमुळे. दुसऱ्या दिवशीचा पेपर खूप अवघड होता, म्हणून भक्तीने साहिलला सांगितलं की जर पेपर आधी मिळाला तर मला सांग. म्हणूनच तिने त्याला आपला मोबाईल नंबर दिला. त्या रात्रीही पेपर लीक झाला आणि त्यांनी परीक्षा चांगली दिली. पुढच्या सेमिस्टरमध्ये मात्र असं काही झालं नाही. त्यानंतर त्यांना 1 आठवड्याची सुट्टी मिळाली. त्या काळात साहिल आणि भक्ती एकमेकांना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट असे मेसेज करायला लागले. या सुट्टीत स्वयंपाक आणि आईची काळजी घेण्याशिवाय साहिलचे मेसेज भक्तीला ताजेतवाने करत होते. नातेवाईक आणि शेजाऱ्यांमुळे तिचा माणसांवरचा विश्वास कमी झाला होता, पण सरण आणि साहिलसारख्या लोकांमुळे तो पुन्हा थोडा वाढू लागला. सुट्टी संपली आणि कॉलेज पुन्हा सुरू झालं. आता भक्तीला कॉलेजला जायची उत्सुकता वाढली होती, कारण तिला विजी नावाची एक मैत्रीण मिळाली होती जी तिच्यासारखीच होती, आणि साहिलही तिच्यासोबत होता. तो तिची खूप काळजी घ्यायचा. या दिवसांत बस स्टॉपवर तिला सरण दिसत नव्हता. त्याला पाहून महिनाभर झाला होता. तो खरंच मला आवडतो का? मी इतकी सुंदरही नाही. कदाचित त्याला कॉलेजमध्ये दुसरी मुलगी मिळाली असेल, म्हणून तो दिसत नाही. बरंच झालं, तो मला आवडत नाही, ती स्वतःला समजावत म्हणाली. जरी त्याने मला प्रपोज केलं तरी बाबांसाठी मी त्याला नकारच देणार आहे. असा विचार करून तिने ते सगळं मनातून काढून टाकलं. दिवस जात होते. कॉलेजमध्ये चर्चा सुरू झाली की साहिल एका नॉर्थ इंडियन मुलीवर, ऐश्वर्या, क्लास रिप्रेझेंटेटिव्हवर प्रेम करतो का. ही गोष्ट भक्तीच्या कानावरही आली. ती आनंदी झाली. तिच्या मनात आलं, जर साहिलला कुणी आवडत असेल तर ती मुलगी नक्कीच चांगली आणि भाग्यवान असेल. तिने ठरवलं की साहिल स्वतः सांगेल, आणि नाही सांगितलं तर ती नंतर विचारेल. आता त्यांच्या मेसेजमध्ये थोडी प्रगती झाली होती. काय करतेस, अशा गोष्टींनी सुरुवात झाली आणि हळूहळू वैयक्तिक गोष्टीही शेअर होऊ लागल्या. भक्तीला साहिलमध्ये सर्वात जास्त आवडायचं ते म्हणजे त्याचा आई आणि लहान बहिणीवरचं प्रेम. तिचा स्वतःचा भाऊ असूनही तो आईवडिलांची काळजी घेत नव्हता. ती नॉर्थ इंडियन मुलगी ऐश्वर्या खूप भाग्यवान असेल असा विचार ती करत होती. दिवस पुढे सरकत होते. सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये डिस्पोजियम आयोजित करण्यात आलं. त्या दिवशी संध्याकाळी भक्तीने सोलो डान्सच्या लिस्टमध्ये साहिलचं नाव पाहिलं. घरी पोचल्यावर तिने मेसेज केला, साहिल, तुला डान्स येतो का? तो म्हणाला, का विचारतेस? नाही, तुझं नाव लिस्टमध्ये पाहिलं. असं का? मुलांनी माझं नाव टाकलं असेल. तो सहजपणे म्हणाला, हं, जर तुला येत नसेल तर डान्सच्या लिस्टमधून नाव काढून टाक. ती हसत म्हणाली. तो उत्तरला, हा हा, मग ड्रामा तेही काढू का? साहिलने विचारलं. ती म्हणाली, साहिल, ॲक्टिंगमध्ये काही प्रॉब्लेम नाही. 2 दिवस प्रॅक्टिस कर, सगळं जमेल. दुसऱ्या दिवशी साहिलने डान्सच्या लिस्टमधून आपलं नाव काढून टाकलं. त्यानंतर 2 दिवस सगळे प्रॅक्टिसमध्ये व्यस्त झाले. मी आणि माझी मैत्रीण पेपर प्रेझेंटेशनबद्दल खूप घाबरलेलो होतो. आम्हा दोघींनाही स्टेज फिअर खूप होता. जर भीती गेली नाही तर शेवटच्या क्षणी सुट्टी घ्यायची असं आम्ही ठरवलं होतं. मी साहिलला सांगितलं, मला पेपर प्रेझेंटेशन करायला खूप भीती वाटते. तो म्हणाला, घाबरू नकोस भक्ती, तू काय बोलते आहेस ते इथे कुणालाच समजणार नाही. आपल्या कॉलेजमध्ये इतके हुशार कोणी नाहीत, त्यामुळे तू फक्त धाडस करून मोठ्याने आणि स्पष्ट बोल, बस. हे ऐकून मी हसले. खरंच? हो भक्ती, तू प्रेझेंटेशन करताना समोर बसलेले सगळे लोक लहान मुलं आहेत असं समज. तू खूप भीती वाटली तर सुरुवातीला कोणाकडेही बघू नकोस. थोड्या वेळाने भीती कमी होईल आणि मग तू छान बोलशील. काळजी करू नकोस, ठीक आहे? मी आणि सुरजित तर अजून टॉपिकही निवडलेला नाही, तो सहजपणे म्हणाला. खरंच? टॉपिकही माहीत नाही आणि इतका कूल कसा?
मी थोडं आश्चर्याने विचारलं. तेच तर मुलं असतात. तो हसत निघून गेला. भक्ती त्याच्याकडे हसत पाहत राहिली. साहिलचे शब्द तिच्या मनात कायमचे साठून राहिले, प्रोत्साहन देणारे शब्द म्हणून. तिने तेच आपल्या मैत्रिणीला सांगितलं आणि तिलाही धीर दिला. पुढच्या दिवशी सकाळी भक्ती लवकर उठली आणि नाश्ता व डबा पटकन तयार करून झाला. त्या दिवशी वर्गातील मुलींनी साडी घालायचं ठरवलं होतं, त्यामुळे तिने शेजारच्या मैत्रिणीच्या आईच्या मदतीने साडी नेसली. आरशासमोर उभी राहून तिने स्वतःकडे पाहिलं. हलक्या हिरव्या रंगाची सिल्क साडी तिच्या सौंदर्याला अधिक खुलवत होती. केसात मोगऱ्याची फुलं, चेहऱ्यावर हलकासा पावडर, कपाळावर बिंदी, डोळ्यात आयलायनर, ओठांवर लिप ग्लॉस, कानात छोटे झुमके आणि गळ्यात साधी चेन. भक्ती खूप सुंदर दिसत होती. आज तिला स्वतःचं स्वतः आवडत होती. तिची आई तिला आश्चर्याने पाहत होती. थोड्या वेळाने ती वडिलांसोबत बस स्टॉपवर आली. तिथे पोहोचल्यावर कॉलेजमधील विद्यार्थी म्हणाले, भक्ती, साडीत तू खूप क्यूट दिसतेस. तिने त्यांचे आभार मानले, पण तिचे डोळे सरणला शोधत होते. त्याने तिला साडीत पाहावं अशी एक छोटीशी इच्छा तिच्या मनात होती. ही भावना आकर्षण आहे की प्रेम हे तिलाच समजत नव्हतं. कॉलेजची बस आली. आजही सरण दिसला नाही म्हणून ती निराश झाली. सलग 3 महिने झाले होते तिने त्याला पाहिलं नव्हतं. तो फक्त वेळ घालवत होता का? मी त्याच्या नजरेत अर्थ शोधत होते. ते सगळं व्यर्थ होतं का? ती मनात विचार करू लागली. ठीक आहे, किमान तो सुखात असावा असं समजावत ती बसमध्ये बसली. कॉलेजमध्ये पोहोचल्यावर सिम्पोजियमसाठी सुंदर सजावट केली होती. दोन्ही बाजूंना केळीची झाडं लावली होती. रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली मोठी रांगोळी होती. 3 सुंदर मुलींनी सुगंधी पाणी शिंपडून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. ढोल ताशांच्या आवाजाने वातावरण अजूनच रंगतदार झालं होतं. सिव्हिल डिपार्टमेंटचे मुलं या कपड्यांमध्ये जबरदस्त दिसत आहेत, इतर विभागातील मुली म्हणत होत्या. अरे, ती तुझी क्रश आहे का? साडीत ओळखूच येत नाही. खूप हॉट दिसते, इतर मुलं म्हणत होती आणि त्या मुली लाजत होत्या. काही विद्यार्थी नोकिया फोनवर फोटो काढत होते तर काही प्रेझेंटेशनसाठी तयारी करत होते. भक्ती आणि विजी अजूनही क्लासमध्येच होत्या. भक्ती म्हणाली, प्लीज विजी, साहिल 2 मिनिटात येईल. त्याला पाहून मग जाऊ. विजी म्हणाली, किती वेळ? 2 मिनिटं म्हणतेस? मला टेन्शनमध्ये सगळं विसरायला होतंय. मी एकदा जाऊन पाहते म्हणजे आठवेल. साहिल तिकडेच येईल. भक्ती पुन्हा दरवाजाकडे पाहू लागली. तेवढ्यात सुरजित घाईघाईने आला. मुलांनी पारंपरिक शर्ट आणि वेष्टी घातली होती. तो म्हणाला, भक्ती, साहिल लगेच येतोय. आजच्या ड्रामासाठी काही वस्तू घ्यायला गेला होता. त्याने सांगितलं की तुम्ही ऑडिटोरियममध्ये जा. भक्ती आणि विजी ऑडिटोरियममध्ये गेल्या तेव्हा प्रेझेंटेशन सुरू झालं होतं. भक्ती बाहेरून शांत दिसत होती पण आतून ती खूप घाबरलेली होती. 10 मिनिटांनी साहिल आणि सुरजित आले. साहिलच्या चेहऱ्यावर घाईमुळे घामाचे थेंब होते. त्याच्या व्यक्तिमत्वात एक वेगळंच आकर्षण होतं. भक्ती त्याच्याकडे पाहत राहिली. त्यानेही तिच्याकडे पाहून हलकंसं स्मित केलं. साहिलने हातवारे करून सांगितलं, छान कर, ऑल द बेस्ट. भक्तीनेही हसत उत्तर दिलं, तुलाही. भक्तीची वेळ आली. सुरुवातीला ती घाबरली होती पण नंतर ती छान बोलली. तिच्यानंतर साहिल आणि सुरजितनेही उत्तम प्रेझेंटेशन दिलं. 12:30च्या सुमारास प्रेझेंटेशन संपलं. भक्ती, तू खूप छान बोललीस, साहिल म्हणाला. खरंच? मला थोडी भीती वाटत होती, ती म्हणाली. असं काही वाटलंच नाही, तो म्हणाला. ती म्हणाली, तूही खूप छान केलंस. शेवटच्या क्षणी तयारी करूनही इतकं चांगलं कसं बोललास? तो फक्त हसला. तुझी साडी खूप छान आहे, तो म्हणाला. ओह, मग मी कशी दिसते? तिने उत्सुकतेने विचारलं. तेवढ्यात त्याचे मित्र त्याला बोलवायला आले आणि तो काहीही उत्तर न देता हसत निघून गेला. भक्तीच्या मनात प्रश्नच राहिला, मी खरंच छान दिसते का नाही? दुपारच्या जेवणात शाकाहारी आणि मांसाहारी बिर्याणीचा बेत होता. त्या बिर्याणीचा सुगंध अप्रतिम होता, खरंच लाजबाब. जेवणानंतर कार्यक्रम सुरू झाले. भक्ती आपल्या मैत्रिणीसोबत मधल्या रांगेत बसली. एका मागोमाग एक कार्यक्रम सुरू झाले. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार डान्स, गाणी आणि मजेशीर स्किट्स सादर झाले. प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी टाळ्यांचा कडकडाट होत होता. साहिलचा कार्यक्रम शेवटचा होता. 8 जणांचा ग्रुप ड्रामा. तो फक्त नाटक नव्हतं तर जणू एखादा शॉर्ट फिल्म पाहतोय असं वाटत होतं. त्यात प्रेम, ड्युएट गाणं, नृत्य आणि भावना सगळं काही होतं. त्या नाटकात साहिल हिरो होता तर सुरजितने हिरोईनची भूमिका केली होती. बाकी विद्यार्थी सहाय्यक भूमिकेत होते. साहिल प्रत्येक सीनमध्ये जिवंत वाटत होता. त्याचा अभिनय आणि डान्स 100% होते.
कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही सेकंदातच त्याची क्वालिटी ओळखणाऱ्या विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि संपूर्ण नाटकभर तो उत्साह कायम राहिला. पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षापर्यंत अनेक विद्यार्थी साहिलचे फॅन झाले. एका कार्यक्रमातच साहिल संपूर्ण सिव्हिल डिपार्टमेंटचा हिरो बनला. साहिलची ही प्रतिभा पाहून भक्ती भारावून गेली. तिला त्याचा अभिमान वाटत होता. त्याच्यासाठी होणाऱ्या टाळ्यांचा आवाज ऐकून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. कार्यक्रमानंतर साहिल आणि त्याची टीम बाहेर आली तेव्हा विद्यार्थी त्याच्या भोवती जमा झाले होते. सुपर सुपर सुरपब, यू रॉक्स मॅन. भक्तीला साहिलला पाहताही आलं नाही, कारण तो सगळ्यांनी वेढलेला होता. कॉलेज बस निघून जाईल या काळजीने ती त्याला भेटल्याशिवायच निघून गेली. बसमध्ये सगळे साहिलच्या परफॉर्मन्सबद्दलच बोलत होते. आता तो इतर डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांनाही ओळखीचा झाला होता. त्याच क्षणी भक्तीने पहिल्यांदा साहिलबद्दल पॉझिटिव्हनेस जाणवला. घरी पोहोचल्यावर ती त्याच्या मेसेजची वाट पाहत होती. ती वारंवार मोबाईल पाहत होती. भक्ती तिचा भूतकाळ सांगत असताना मध्येच मुलं तिला व्यत्यय आणत होती. मुलांसोबत जेवण केल्यानंतर तिने संध्याकाळचा वर्ग घेतला. अंजली सिस्टर आणि स्टेला सिस्टर मीटिंगला गेल्या होत्या. क्लास संपल्यानंतर भक्ती रात्रीच्या जेवणासाठी पीठ मळत होती. रोशनी सिस्टरसोबत ती मुलांची काळजी घेत होती. तर या भागात आपण भक्ती आणि साहिलचा कॉलेजमधील भूतकाळ बघितला. यानंतर पुढे काय होतं हे पाहू आपण या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.